तर आज छान असं आवडणं घेऊन बाहेर गेलेली होती. कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अगदी छान आणि थंड वाटतं जर ह्या टायमिंगला आपण बाहेर पडलो तर. लगेचच बाहेर गेलो कारण खूप दिवसांपासून आता पाणीपुरी खाल्ली नव्हती आणि अहोंना सुद्धा खायची होती आणि मला सुद्धा. दोघांनी छान अशी जी सुजीवाली पाणीपुरी खाल्ली, जी की आमच्या घराजवळच मिळते आणि अगदी टेस्टी बनवतात हे दादा. आणि सुजीवाली तर पाणीपुरी मला खूप जास्त आवडते. कोणाकोणाला पाणीपुरी आवडते किंवा कोण-कोण पाणीपुरी लव्हर्स आहे म्हटल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्रत्येकाला पाणीपुरी तर आवडतेच आणि मुलींना तर सगळ्यात जास्त पाणीपुरी आवडते. मग थोडीशी खट्टी-मिठी किंवा शेवपुरी किंवा पाणीपुरी नंतर थोडीशी तिखट या पद्धतीने पाणीपुरी खाल्ली आणि बघा इतकं थंडगार वातावरण होतं तर आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिकसुद्धा आता कमी असते. म्हटल्यानंतर दोघांनी छान अशी पाणीपुरी एन्जॉय केली आणि काही थोडंसं सामान वगैरे सुद्धा मला घ्यायचा होता. ग्रोसरीचा तो सुद्धा घेण्यासाठी बाहेरच आलेले होते. म्हटल्यानंतर आता आंब्याचा रस दिसला आणि अहो घेणार नाही असं कधीच होत नाही. घरी सुद्धा आंब्याचा रस कंटिन्यू सुरू आहे. पण अहोंनी सुद्धा इथे आंब्याचा रस घेतलेला होता. त्याच्यानंतर लगेचच आम्ही मॉलमध्ये गेलो आणि थोडंसं जे काही मला सामान वगैरे घ्यायचा होता, त्या गोष्टी घेऊन घेतलेल्या होत्या. कारण आता मोदीजींनी सांगितलं आहे तेलाचा वापर कमी करावा. म्हटल्यानंतर तेलाचे भावसुद्धा वाढलेले आहेत म्हटल्यावर मी 3च पॅकेट तेल घेतलं. हे नवीन तांदूळ आलेले होते तेच आता म्हटलं 1 किलो घेते जेणेकरून कसे लागतात टेस्ट करून बघूया. आवडले तर नक्कीच ट्राय करता येतील. पण बघूया आता तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. जव आणायची होती, चहापत्तीसुद्धा आता थोडीफार होती घरामध्ये पण संपण्याच्या आधीच मी ग्रोसरी भरते जेणेकरून कोणत्याही वस्तू अगदी संपल्यावर मार्केटमध्ये अजिबात जायचं नाही. तर संपण्याच्या आधीच घरातील वस्तू आपल्या घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं असते आणि आपले पूर्वजसुद्धा आपल्याला तेच सांगतात. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगता.